नाम पे दे दो बाबा, अल्लाह के नाम पे दे दो। पातूर पंचायत समिती आवारात भीक मांगो आंदोलन। पातूर पंचायत समिती अंतर्गत दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतीमधील 15व्या वित्त आयोगाच्या सामान्य निधीसह इतर निधीच्या कथित गैरव्यवहार आणि अपहारा प्रकरणी तत्कालीन सचिवावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी सोमवारी जुलै 27 पातूर पंचायत समितीच्या आवारात अनोखे भीक मांगो आंदोलन केले। या आंदोलनाने शासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे। दिग्रस बुद्रुक येथील ग्रामपंचायत निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत ताले यांनी यापूर्वी पातूरचे गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने दिली होती। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी सातत्याने केली। मात्र पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही अपेक्षित कारवाई झाली नाही। प्रशासनाच्या या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडले। या अनोख्या आंदोलनादरम्यान विजय ताले यांनी पंचायत समिती परिसरात उपस्थित नागरिकांकडून भीक मागून 213 रुपये जमा केले। ही जमा झालेली रक्कम तत्कालीन सचिवांना मनी ऑर्डरद्वारे पाठवण्यात यावी या उद्देशाने त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली। येत्या 7 दिवसांच्या आत या गैरव्यवहाराची सखोल चौकशी पूर्ण करून अपहाराची रक्कम शासनाकडे जमा करण्यात यावी, अन्यथा पुढील सोमवारी पुन्हा पंचायत समिती आवारात भीक मांगो आंदोलन छेडले जाईल आणि जमा होणारी सर्व रक्कम संबंधित सचिवांना पाठवली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। 213 रुपयाची मदत माझ्याकडून आपण ग्रामसेवक सर्जे साहेबांना मनी ऑर्डर करून पाठवून द्या एवढीच माझी विनंती। 7 दिवसात जर त्या गावाची चौकशी नाही झाली आणि त्या अधिकाऱ्यावर दोषींवर कारवाई नाही केली आणि ते शासन खाती जर अपहार झाली रक्कम जमा नाही झाली तर पुढच्या सोमवारी मी डबल भीक मागून जे काय रक्कम जमा होईल ती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे हे 213 रुपये सर्जे साहेबांना आपण मनी ऑर्डर करावी ही माझी कळकळीची विनंती साहेब। एका भिकाऱ्याची मागणी आहे तेवढी मान्य करा। धन्यवाद। दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या अपहारा संदर्भात मी गटविकास अधिकारी महोदयांना वारंवार निवेदन दिले। दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या 15 वित्त आयोग सामान्य फंड आणि पाणी पुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या अपहारासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी मागणी होती। शिवाय दलित वस्ती येथील आरो प्लांट अख्खा ग्रामसेवक साहेबांनी खाल्ला। सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्यांचंच नाव घेतोय। दलितांवर हा झालेला अन्याय असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरता सुद्धा मी निवेदन दिलं होतं, परंतु मी दिलेल्या निवेदनाच्या कार्यकाळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याच पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक 27/7/2026 रोजी पंचायत समिती आवाराच्या आवारामध्ये ही भीक मागून जमा झालेली रक्कम तत्कालीन सचिव शिवकुमार सर्जे साहेब यांना आर्थिक अडचण त्यांची म्हणून मदत करण्याचा मी तुटका प्रयत्न केला। भीक मागितली असता 213 रुपये या ठिकाणी जमा झाले आणि ते 213 रुपयाची मनी ऑर्डर सचिव साहेबांना आपण पाठवावी असं मी गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली। आणि जर येत्या 7 दिवसात परत त्या ग्रामपंचायतीची चौकशी झाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही आणि अपहार झालेली रक्कम जर परत शासन खाती जमा झाली नाही तर पुढच्या सोमवारी मी परत भीक मागून जी काय रक्कम जमा होईल ती परत ग्रामसेवक साहेबांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।